सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ती सुरू झालेली आहे आणि आपल्याला मी सांगतो, दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही करण्यात येते। मसाजोग प्रकरणामध्ये आपण शशिकांतजी यांनी मुद्दा उपस्थित केला होता। या प्रकरणातील 8 आरोपीपैकी 7 आरोपी अटक झालेले आहेत। कृष्णा आंधळे फरार आहे, कोणत्याही आरोपीला जामीन मिळालेला नाही। कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे आणि आपल्याला सांगतो, त्याच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ती सुरू झालेली आहे आणि आपल्याला मी सांगतो, दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही। आणि त्या आपल्या कोण देशमुख ना, त्यांच्या परिवाराला न्याय दिल्याशिवाय, संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आणि या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसवल्याशिवाय सरकार काही शांत बसणार नाही। आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील दोषी सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील कारवाईच्या बाबतीमध्ये चर्चा झाली। त्याच्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। 1 जानेवारी 2025 ते 11 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 135 प्रकरणात 203 आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केलेली आहे।